Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोटविकार, ज्याच्यामध्ये विशेष करून बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आणि या अनुषंगाने येणारे पाईल्स, फिशर्स, फिशुला सारखे आजार म्हणजेच ज्याला मूळव्याध भगंदर म्हटलं जातं. आणि ह्या व्यतिरिक्त हर्निया आणि व्हेरिकोज वेन सारख्या आजारांमध्ये असणारे लेझर उपचारांविषयी पण मार्गदर्शन घेणार आहोत प्रख्यात प्रॉक्टॉलॉजिस्ट असणारे डॉक्टर अश्विन पोरवाल सरांकडनं. डॉक्टर अश्विन पोरवाल सर हे प्रख्यात ॲनोरेक्टल सर्जन म्हणजेच प्रॉक्टॉलॉजिस्ट आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी विशेष करून ह्या क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. डॉक्टर अश्विन पोरवाल सर हे विशेष करून हिलिंग हँड क्लिनिकचे संस्थापकही आहेत आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की हिलिंग हँड क्लिनिक आता महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि परदेशातही आपली सेवा देत आहे. डॉक्टर अश्विन पोरवाल सरांविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी विशेष करून फिशुलामध्ये DLPL नावाचं नवीन टेक्निक इन्व्हेंट केलेलं आहे आणि ह्यासाठी त्यांना विशेष पुरस्कृत केलं गेलेलं आहे. पण ह्या व्यतिरिक्त त्यांनी खास करून मूळव्याधीसाठी लागणारी जी खास करून स्टॅपलर प्रोसिजर आहे किंवा त्याचप्रमाणे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेसाठी असणारी जी स्टार प्रोसिजर आहे ह्याच्या जास्तीत जास्त सर्जरीज केल्याबद्दल त्यांनी एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आणि ह्याच्या पुढे जाऊन मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांना विशेष करून दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर अश्विन पोरवाल सरांविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी विशेष करून पायलोनेडल सायनस ह्यासाठी लागणारी एक विशेष सर्जरी ही संशोधन करून निर्माण केलेली आहे आणि यासाठी सुद्धा त्यांना विशेष सन्मान मिळालेले आहेत. या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आता हिलिंग हँड क्लिनिकमध्ये एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारचे पोटविकार ज्यामध्ये विशेष करून बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे, त्या अनुषंगाने येणारे पाईल्स, फिशर्स, फिशुला म्हणजेच मूळव्याध भगंदर आहेत किंवा पायलोनेडल सायनस सारखे आजार आहेत किंवा त्या अनुषंगाने हर्निया, व्हेरिकोज वेन ह्या आजारांसाठी सर्वोत्तम नवीन उपचार ज्याच्यामध्ये लेझरचे उपचार आहेत आपल्याला उपलब्ध आहेत, तेही सवलतीच्या दरामध्ये. पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे. त्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. हिलिंग हँड क्लिनिक आता आपल्याला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि परदेशातही सेवा देत आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की पुणे या ठिकाणी विशेष करून आपल्याला 6 सेंटर्स, 6 क्लिनिक्स या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये ढोले पाटील रोड या ठिकाणी सुसज्ज असं आपल्याला हॉस्पिटल उपलब्ध आहे. पण त्याच अनुषंगाने आपल्याला पिंपरी, त्याचप्रमाणे बाणेर, टिळक रोड, साळुंखे विहार, वानवडी आणि चाकण या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही सेवा उपलब्ध असणार आहे. याच्या पुढे जाऊन मुंबईमध्ये 3हून अधिक क्लिनिक आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई, ठाणे, अंधेरी, खास करून उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, मराठवाड्यासाठी लातूर आहे, पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर आहे. या व्यतिरिक्त सुरत, जयपूर, बेंगलोर, हैदराबाद, लुधियाना सर्वत्र आपल्याला ही सेवा आता उपलब्ध आहे. पुन्हा एकदा स्वागत सर कार्यक्रमामध्ये आपलं. तर एकंदरीतच हिलिंग हँड क्लिनिकच्या मागची संकल्पना काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. हिलिंग हँड्स क्लिनिकची सुरुवात आम्ही 2008मध्ये केली होती. गुदद्वारचे जे आजार आहेत, मूळव्याध, फिशर्स, बद्धकोष्ठता, भगंदर, हे जे आजार आहेत हे खूप किचकट आजार असतात. तर ह्या विषयावर खूप अवेअरनेस क्रिएट करणं आणि ह्या विषयात एक सुपर स्पेशलिटी डेव्हलप करणं, ह्या हेतूने आम्ही हिलिंग हँड्स क्लिनिकची सुरुवात केली होती. आणि त्या दृष्टिकोनातून आज हिलिंग हँड्स क्लिनिकचे 21 ब्रांचेस आहेत. दुबईलाही आमची ब्रांच आहे आणि प्रत्येक क्लिनिक हे प्रॉक्टॉलॉजीकडे फोकस्ड आहे. मिनिमली इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट ज्यात आम्ही लेझरनी हे आजार बरे करतो, अशा प्रकारचे ट्रीटमेंट ऑप्शन्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. हा जो आजार आहे हा लेडीजमध्ये खूप कॉमन आहे आणि त्यामुळंच आम्ही प्रत्येक ब्रांचला एक फिमेल सर्जन ह्यांचं अपॉइंटमेंट केलेलं आहे, जेणेकरून जे लेडीज पेशंट्स असतात त्यांना ह्या आजारावर चांगला ट्रीटमेंट घेता येईल. या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आता हिलिंग हँड क्लिनिकमध्ये एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारचे पोटविकार ज्यामध्ये विशेष करून बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे, त्या अनुषंगाने येणारे पाईल्स, फिशर्स, फिशुला म्हणजेच मूळव्याध भगंदर आहेत किंवा पायलोनेडल सायनस सारखे आजार आहेत किंवा त्या अनुषंगाने हर्निया, व्हेरिकोज वेन ह्या आजारांसाठी सर्वोत्तम नवीन उपचार ज्याच्यामध्ये लेझरचे उपचार आहेत आपल्याला उपलब्ध आहेत, तेही सवलतीच्या दरामध्ये. पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे. तर या सवलतीचा लाभ घेण्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. हा हिलिंग हँड क्लिनिकचा हेल्पलाईन नंबर आहे. सर, या अनुषंगाने अर्थातच मला वाटतं की पोटविकार म्हटलं की बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन हा एक असा आजार आहे की ज्याच्यासाठी वारंवार ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि तरीसुद्धा आजार बरा होत नाही आणि हे रुग्ण खरोखर कंटाळलेले असतात. त्याविषयी प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल, काय सांगता येईल? तर कॉन्स्टिपेशन हे पाईल्स म्हणा, फिशर म्हणा किंवा भगंदर म्हणा, ह्याचं रूट कॉज आहे. हा जो आजार आहे ह्याचं अचूक निदान करणं खूप गरजेचं आहे. अचूक निदान करण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आम्ही डेफोग्राफी नावाची एक तपासणी इंट्रोड्यूस केली होती.
ह्यात आम्ही गुदद्वारचं स्क्रीनिंग करतो आणि पेशंटला आम्ही जोर द्यायला सांगतो. जोर देताना जर मल एका जागेत अडकून राहिला, त्याला रेक्टोसिल म्हणतात, ह्याचं आपल्याला अचूक निदान करता येतं. आणि जर हे पॉझिटिव्ह असेल तर ह्या प्रकारच्या पेशंट्सना आपल्याला स्टार सर्जरी करून बरं करता येतं. सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की स्टार सर्जरीबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन, कारण आपण नुकतंच वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे मॅक्झिमम नंबर ऑफ स्टार सर्जरी परफॉर्म केल्याबद्दल. त्याबद्दल आपलं पुनश्च अभिनंदन. आणि एकंदरीतच बद्धकोष्ठतेसाठी सुद्धा अशा प्रकारे आपण एक प्रकारे त्यांना रिलीफ देण्यासाठी परमनंटली ही सर्जरी करू शकतो. तर ह्याविषयी आम्हाला निश्चितच ऐकायला आवडेल. महाराष्ट्रातली पहिली स्टार सर्जरी होती 2008मध्ये जी आम्ही केली होती. गुदद्वारमध्ये एक पॉकेट डेव्हलप होऊन जातं, ज्याला आम्ही रेक्टोसिल म्हणतो. आणि त्यात मल जो अडकतो तो मल बोटाने दाब देऊन काढावा लागतो किंवा त्यात खडा होऊन जातो आणि पेशंटला खूप वेळ वॉशरूममध्ये बसावं लागतं, कुंथावं लागतं. तर अशा प्रकारच्या पेशंट्सला आपण स्टार सर्जरीनी बरं करू शकतो. स्टार सर्जरीसाठी सपोज एखादा पेशंट सकाळी ॲडमिट झाला की सर्वसाधारण ही 45 मिनिटांची प्रोसिजर असते. जे काही पॉकेट झालेलं असेल ते आपण खालनं एंडोस्कोपिकली स्टेपलरनी पॉकेट रिमूव्ह करतो. संध्याकाळी पेशंट जेवण करू शकतो. ह्याला चीरफाड किंवा टाके नसल्यामुळे पेशंट सेम डे रात्री चालू शकतो आणि नेक्स्ट डे घरी जाऊ शकतो. सर्वसाधारण ऑपरेशननंतर 1-2 आठवडे मी त्यांना औषध देतो रिकव्हरीसाठी, पण ते ऑफिसला तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी जॉईन करू शकतात. मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, पोट दुखायचं. डॉक्टर कोरवालचा पत्ता मिळाला, त्यांनी मला तपासलं. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मला मोशन 8-8 दिवस व्हायची नाही, खूप त्रास व्हायचं, पोट फुगून जायचं, काय करावं काही सुचेल. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल, स्टार सर्जरी करावी लागेल. डॉक्टरने मला खूप दिलासा दिला की नाही, ते ऑपरेशन करताना तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेच मला सुट्टी मिळाली दुसऱ्या दिवशी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिन्यासाठी विशेष सवलत असणाऱ्या ह्या सर्व उपचारांमध्ये त्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हिलिंग हँड क्लिनिकचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभही घेऊ शकता. सर, गुदविकार म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम मुळव्याध किंवा पाईल्सच येतं आणि बऱ्याचदा रुग्णसुद्धा निश्चित निदान न करता मुळव्याध आहे म्हणून अनेक आजार अंगावरती काढत असतात. पण सर्वप्रथम आम्हाला पाईल्स किंवा मूळव्याध ही नक्की कशी असते आणि एकंदरीतच त्याविषयी आम्हाला अधिक मार्गदर्शन करा. जर एखाद्या पेशंटला मूळव्याध असेल तर त्याला सर्वात कॉमन सिम्पटम जे आहे ते म्हणजे त्या जागेवर त्यांना सूज जाणवते किंवा ब्लिडिंग होतं. सर्वसाधारण 30% पेशंट्सना ब्लिडिंग होतं. सुरुवातीला जेव्हा ब्लिडिंग होत नसतं त्या स्टेजला ग्रेड 1 म्हणतो आम्ही त्याला. ग्रेड 1च्या स्टेजमध्ये पेशंट्सना सर्वसाधारण त्या जागेला आग होणं किंवा थोडंसं कधी खास सुटणं हा प्रकार होतो. ग्रेड 2मध्ये थोडीशी सूज जाणवते आणि ब्लिडिंग होऊ शकतं. ग्रेड 3मध्ये ती जागा पूर्ण बाहेर येते आणि मग ती जागा बाहेर आल्यानंतर ती बोटाने प्रेस करून आत पुश करायला लागते आणि त्यात ब्लिडिंगचं प्रमाण खूप जास्त असतो. कधी हिमोग्लोबिन हे सर्वसाधारण 14 किंवा 15वरून 6 किंवा 7वर येऊ शकतं. ग्रेड 4 जो आजार असतो त्यात ती जागा पूर्णतः बाहेर येते आणि सहजासहजी आत जात नाही, तेव्हा खूप पेन वाढतो किंवा तिकडची सूज वाढते आणि त्यात ब्लिडिंग पण खूप जास्त होऊ शकतं. तर अशा प्रकारचे 4 ग्रेड्स असतात. मला पाईलचा प्रॉब्लेम 15-20 दिवसा पहिले झाला. तर मी 4 दवाखान्यात फिरलो नगरमध्ये, कुठंच मला कोणी ऑपरेशनला तयार नव्हतं. जेव्हा आम्ही काशी डॉक्टरला भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही पुण्याचे अश्विन बोरवेलला भेटा, ते तुमचं ऑपरेशन करतील. त्यांनी म्हणजे वेळ न घालवता आमचं लगेच डिसिजन दिलं की मी ऑपरेशन करतो. माझं ऑपरेशन झालं, बिगर काही अडचण, काही त्रास नाही. आज मी एकदम ठणठणीत आहे. या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आता हिलिंग हँड क्लिनिकमध्ये पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे. तर या सवलतीचा लाभ घेण्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. सर, आपण म्हणालात तसं पाईल्समध्ये ग्रेडिंग असतं. सो समजा ग्रेड 2 पाईल्स असतील किंवा त्याच्या पुढच्या ज्या पाईल्स आहेत त्याच्यासाठी विशेष काय उपचार केले जातात, काय सांगता येईल? ग्रेड 1च्या आजारासाठी आम्ही पायलो किट नावाचं एक ऑप्शन डेव्हलप केलेलं आहे. त्या किटमध्ये पाईलसाठी टॅबलेट आहे ज्याला पायलो टॅब म्हणतात, कॉन्स्टिपेशनसाठी टॅबलेट त्याला कॉन्स्टी टॅब म्हणतात आणि तिथे जे बर्निंग किंवा प्रिकिंग होतं त्यासाठी आम्ही एक इनोव्हेटिव्ह स्प्रे डेव्हलप केला आहे ज्याला आम्ही पायलो स्प्रे म्हणतो. हा वर्ल्डचा फर्स्ट स्प्रे आहे जो पाईल्स आणि फिशेससाठी अवेलेबल आहे आणि हा पूर्णतः प्लांट बेस्ड आहे, यात काही केमिकल्स नाही आहेत. जर एखादा पेशंट ग्रेड 2मध्ये आमच्याकडे आला तर आम्ही सुरुवातीचे 2 आठवडे किंवा 4 आठवडे प्रयत्न करतो की ते मेडिसिन्सनी बरं व्हायला पाहिजे, तर त्यांना आम्ही पायलो किट देतो. सपोज मेडिसिन्सनी इम्प्रूव्हमेंट झालं नाही तर त्यांना लेझर ट्रीटमेंट हे आम्ही ऑफर करतो. ते खूप इफेक्टिव्ह आहे.
बऱ्याच वेळा ही सर्जरी आम्ही लोकल ॲनेस्थेशियामध्ये करतो. सकाळी आला पेशंट की तो दुपारी किंवा संध्याकाळी घरी जाऊ शकतो. ह्याला टाके ड्रेसिंग्स नसल्यामुळे त्यांना नेक्स्ट डेपासून ऑफिसला जाता येतं. ॲडव्हान्स ग्रेड 2 स्टेज असते, ज्यात पेशंट्सना ब्लिडिंगचा त्रास खूप कॉमन असतो, तर त्याला पण आम्ही लेझरनी बरं करतो. ही जी प्रोसिजर आहे ह्याला आम्ही लेझर हिमोरेडोपेक्सी म्हणतो. जी भारतातली सर्वात हायेस्ट सिरीज आहे लेझर हिमोरेडोपेक्सीची, ती नुकतीच आम्ही पब्लिश केली आहे. त्यात 1100 पेशंट्स आम्ही एनरोल केले होते आणि त्याचा रिकरन्स रेट म्हणजे पुन्हा होण्याचा आजार जो आहे तो फक्त लेस दॅन 1% होता. तर ही सर्जरी खूप इफेक्टिव्ह आहे. जर एखादा पेशंट ग्रेड 3मध्ये आला आणि त्यांची जागा पूर्णतः बाहेर येत असेल तर त्याला आपल्याला लेझरनी बरं करणं थोडंसं चॅलेंजिंग असतं किंवा पुन्हा होण्याची शक्यता 20 ते 30% असते. तर अशा प्रकारच्या पेशंट्सना आम्ही स्टेपलर सर्जरी करतो. त्यांनी हा आजार आपल्याला पूर्णतः बरा करता येतो. जगातली सर्वात हायेस्ट सिरीज जी आहे स्टेपलर सर्जरीजची, ती आम्ही एक 5 वर्षापूर्वी पब्लिश केली होती. मोर दॅन 3000 केसेसची. टिल डेट वी हॅव डन मोर दॅन 18,000 केसेस. सो रिसेंटली ओनली लास्ट मंथ वी पब्लिश्ड आर व्हिडिओ, ज्यात आम्ही 18,000 आमची केस कंप्लीट केली होती ग्रेड 3 पाईलसाठी. तर ग्रेड 3ला स्टेपलर खूप इफेक्टिव्ह आहे. सर, गुदभागाचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये मूळव्याधीच्याच बरोबरीने फिशर म्हणजे गुदभेग म्हणूया आपण त्याला मराठीमध्ये, हा पण आजार खूप दिसतो. तर आम्हाला फिशरविषयी सांगा, त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते, काय सांगता येईल? जेव्हा स्टूल हार्ड होतात तेव्हा गुदद्वाराची जागा कट होते आणि ती जी चीर पडते त्याला आपण फिशर म्हणतो. जेव्हा हे मेडिसिन्सनी किंवा डाएटनी बरं होत नसतं तर त्याला आम्ही क्रॉनिक फिशर म्हणतो आणि मग तेव्हा ते पेन वारंवार होत राहतं. तर अशा केसेसला आम्ही लेझर ट्रीटमेंटनी बरं करू शकतो. ही पण डे केअर प्रोसिजर असते. सकाळी किंवा दुपारी पेशंट आला की तो संध्याकाळी चालू शकतो आणि नेक्स्ट डे घरी जाऊ शकतो. पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे. तर ह्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. हा हिलिंग हँड क्लिनिकचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभही घेऊ शकता. सर, गुदविकारांमध्ये सगळ्यात अवघड कोणता आजार असेल ट्रीटमेंट देण्यासाठी तर तो आहे फिस्चुला. ह्यामध्ये बऱ्याचदा पुन्हा म्हणजे वारंवारता खूप दिसते, रिकरन्स खूप दिसतो आणि त्यामुळे हेही रुग्ण खूप कंटाळलेले असतात. आपण खूप कॉम्प्लिकेटेड फिस्चुला ट्रीट केलेले आहेत आणि आपण नवीन टेक्निक जे इन्व्हेंट केलेले DLPL, ज्याद्वारे आपण फिस्चुलावरती संपूर्णतः मात करू शकतो. तर आमच्या सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे फिस्चुलाविषयी आणि एकंदरीतच त्यांच्या असणाऱ्या ट्रीटमेंटविषयी. आम्हाला जरूर सांगा. फिस्चुला जे असतो ते गुदद्वारमध्ये इन्फेक्शन झालं की इन्फेक्शन झाल्यामुळे तिथे पस तयार होतो आणि तो पस जो असतो तो पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स, म्हणजे जसं एखाद्या ठिकाणी लिकेज कसं होतं पाणीचं, तसं ते रेझिस्टन्स जिथे ते कमी असतं तिकडे ते ट्रॅक्स डेव्हलप करतं. हे जे ट्रॅक्स असतात आतनं ते मल्टिपल असतात आणि बऱ्याच वेळा ते वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये जाऊ शकतात. तर आमच्याकडे जे भगंदरचे पेशंट्स येतात ते हे हायली कॉम्प्लेक्स केसेस येतात. त्यांचे काही पेशंटचे भगंदर पोटाकडं, लघवीच्या जागेकडे गेलेला असतो. फिमेल पेशंट्समध्ये वजायनल वॉलमध्ये फिस्चुला गेलेला असतो. 3 वर्षापूर्वी आम्ही एक लॉंगेस्ट रिपोर्टेड फिस्चुला इन द वर्ल्ड हा ट्रीट केला होता. त्याचा भगंदर जो होता तो साधारण 110 सेंटीमीटर लांब होता आणि तो गुडघ्याच्या खाली आलेला होता. तर अशा प्रकारचे कॉम्प्लिकेटेड भगंदरचे केसेस आम्ही ट्रीट करतो. भगंदर ट्रीट करण्यामागं 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर हा आजार जेव्हा आपण बरा करतो तेव्हा त्या जागेतले स्नायू जे असतात त्यांना डॅमेज न करता बरं करणं गरजेचं असतं. म्हणजे जर ते स्नायू डॅमेज झाले तर पेशंटचा कंट्रोल जाऊ शकतो आणि जर कंट्रोल गेला तर त्याला बरं करणं खूप चॅलेंजिंग असतं. 8 वर्षापूर्वी भगंदरसाठी आम्ही एक नवीन टेक्निक डेव्हलप केली ज्याला आम्ही DLPL म्हणतो. सध्या ही पुणेज DLPL म्हणून फेमस टेक्निक आहे. रिसेंटली आमचं एक पेपर आहे जे पब्लिश झालं इंटरनॅशनल जर्नलमध्ये. त्यात आम्ही 2014 ते 2018पर्यंत 680 पेशंट्स होते ज्यांना कॉम्प्लेक्स टाईप 4 फिस्चुला होता, ह्यांचे पब्लिकेशन केलं. तर त्यात एकाही पेशंटचं कंट्रोल गेला नव्हता, म्हणजे त्यांच्या जे स्नायू आहेत त्यांना डॅमेज झाला नव्हता आणि सर्वसाधारण त्यातले 99.5% पेशंट्स बरे झाले होते. तर रिकरन्स रेट जो आहे तो पण खूप कमी होता किंवा नाहीसारखा होता. मला फिस्टुलाचा त्रास गेल्या 5 ते 6 महिन्यापासून होता. त्याच्यानंतर हिलिंग हँड्समध्ये गेल्यानंतर प्रॉपर त्यांनी मला चेक करून त्यांनी मला मुळापासून मला सांगितलं का म्हणजे ॲक्च्युली माझा आजार काय आहे. ते फिस्टुलाचा त्रास होता त्यांच्याकडून मला कळालं. त्याच्यानंतर सरांनी सांगितलं का ऑपरेशनची गरज आहे. ऑपरेशन केल्यानंतर आजपर्यंत मला 4 महिने झाले ऑपरेशन करून, मला एकही रुपयाचा त्रास नाही आहे. आता मी एकदम बेस्ट, एकदम कम्फर्टेबल आहे. मला डॉक्टरांनी होप दिलेली आहे का याच्यापुढून मला हा त्रास कधी होणार नाही.
हिलिंग हँड क्लिनिक आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. विशेष करून पुणे या ठिकाणी 6हून अधिक शाखा आहेत. ह्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये 3 शाखा आहेत. नवी मुंबई, ठाणे, अंधेरी. ह्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर आहे, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, मराठवाड्यासाठी लातूर आहे आणि इतरत्र आपल्याला ह्या सेवा मिळणार आहेत. तर जरूर ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. या अनुषंगाने हिलिंग हँड क्लिनिकमधनं अलीज क्लाइम टेक्निकमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले डॉक्टर रिजवान खान आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर रिजवान खान हे कन्सल्टंट सर्जन आहेतच, पण मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी सर्कमसिजन ह्या विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि ज्यामध्ये अलीज क्लाइम टेक्निक करणारे ते मोजके सर्जन्सपैकी एक आहेत आज भारतातील. पण एवढंच नव्हे तर मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हिलिंग अँड क्लिनिकमध्ये वेदनारहित सुरक्षितरित्या आपण सर्कमसिजन म्हणजेच सुंता करणं ही जी प्रक्रिया आहे ही अतिशय सोप्या रीतीने करू शकता आणि हे सर्व आपल्याला उपलब्ध आहे सवलतीच्या दरामध्ये. तर आपण आता जाणून घेऊया डॉक्टर रिजवान खान यांच्याकडनं की कशा रीतीने एकंदरीतच सर्कमसिजन ही प्रक्रिया केली जाते आणि त्यामध्ये जे नवीन नवीन आज उपचार आलेले आहेत त्याविषयी आपल्याला आता मार्गदर्शन करतायत डॉक्टर रिजवान खान. सर्कमसिजन जो होती है, ये जो सर्जरी है ये काफ़ी सारी डिसीज़ के लिए की जाती है, जिसमें कॉमनली नोन डिसीजेस है फाइमोसिस, पैराफाइमोसिस, बेलानोपोस्टाइटिस एंड यूरिनरी ट्रैक इन्फेक्शंस. फाइमोसिस जो है ये काफ़ी कॉमन डिसीज़ है. चाइल्डहुड में ये कॉमनली पाई जाती है, लेकिन ये यूजुअली 8 to 12 ईयर्स की एज तक सबसाइड हो चुकी होती है. अगर ये तब तक सबसाइड नहीं होती है सो इस केस में हमें आगे ट्रीटमेंट ऑप्शंस के लिए डॉक्टर को कंसल्ट करना पड़ता है. फाइमोसिस में बेसिकली होता यह है कि जो फोरस्किन होती है उसको नैरोइंग हो जाती है. उसकी नैरोइंग की वजह से फोरस्किन पीछे नहीं जा पाती है और ये फ्यूचर में प्रॉब्लम्स क्रिएट करती है. जो कि मोस्ट कॉमन प्रॉब्लम जो इसमें होता है वो होता है बेलानोपोस्टाइटिस. एक तरीके का इन्फेक्शन होता है जो पहले ग्लैंड्स के ऊपर होता है और उसके बाद में ये स्किन में होना स्टार्ट हो जाता है. इसलिए सर्कमसिजन जो है फाइनली इसमें रिकमेंड किया जाता है. उससे एडवांस मेथड्स में है अलीज क्लाइम टेक्निक. ये यूरोपियन डिवाइस है, एक यूरोपियन टेक्निक है विच इज़ सर्टिफाइड बाय WHO एंड FDA अप्रूव्ड ऑफ USA. इट इज़ द मोस्ट रिसर्च डिवाइस. दीज आर द बेनिफिट्स ऑफ अलीज क्लाइम सर्जरी. इसमें हीलिंग काफ़ी फास्ट हो जाता है, ब्लडलेस होता है, काफ़ी कन्वीनियंट है. बेबीज़ में भी पेन नहीं होता है, इमीडिएटली डायपर दे सकते हैं, सेम डे बेबीज़ को बाथ दे सकते हैं. दे कैन प्ले. यूजुअली हमारे पास बेबीज़ आते हैं राइट फ्रॉम न्यू बॉर्न टू 2 to 3 ईयर्स के बेबीज़ भी हम रेगुलर में करते हैं. मोस्टली हम बेबीज़ को आफ्टर 5 ईयर्स जो है लोकल एनेस्थीसिया में करते हैं, जिसमें इमीडिएटली सर्जरी के बाद वो खेल सकते हैं, अपना रूटीन कंटिन्यू करते हैं. दे कैन गो आउट, दे कैन प्ले विद देयर फ्रेंड्स रेगुलरली. सो दीज आर द बेनिफिट्स ऑफ अलीज क्लाइम सर्जरी. बहुत अच्छा हुआ मैजिक. कुछ नहीं होता है. दर्द हुआ आपको कुछ? नहीं, दर्द नहीं हुआ मुझे. थोड़ा भी नहीं हुआ? थोड़ा भी नहीं हुआ. क्या कर रहे थे आप? मैजिक कर रहे थे तब? कुछ नहीं. खेल रहे थे ना आप हमारे साथ? हाँ. बात कर रहे थे ना? हाँ. थोड़ा भी पेन नहीं हुआ ना? नहीं. सुसु भी किया आपने? हाँ. दर्द हुआ आपको सुसु में? नहीं. कुछ नहीं हुआ ना? ठीक है. सर ह्याच अनुषंगाने आम्हाला व्हेरिकोज व्हेन सारखी जी समस्या आहे ज्यासाठी पूर्वी मोठं ऑपरेशन करायला लागायचं, तर आता व्हेरिकोज व्हेन सुद्धा आपल्याला लेझरने बरे करता येणं शक्य आहे का? काय सांगता येईल? व्हेरिकोज व्हेन्स हा आजार ज्यांचं प्रोफेशन स्टँडिंग असतं किंवा ज्यांना खूप वेळ एका जागेवर बसून राहावं लागतं किंवा कधी कधी ड्युरिंग प्रेग्नन्सी फिमेल्समध्ये पण हा आजार कॉमन असतो, तर त्याला आपल्याला लेझरनी चांगल्या रीतीने बरं करता येतं, टाके न घेता बरं करता येतं आणि पेशंट नेक्स्ट डेपासून चालू शकतो. डॉक्टर अश्विनी पोरवाल सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला अर्थातच आपल्याला विचारायचं वाटतंय की आपण अतिशय कॉम्प्लिकेटेड अशा फिस्च्युलाच्या केसेस बऱ्या केलेल्या आहेत आणि आपली कीर्ती सर्वदूर पसरलेली, त्यामुळे परदेशातून अनेक रुग्ण आपल्याकडे फिस्च्युलाची ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. तर आम्हाला या अनुषंगाने काही केसेस जरूर ऐकायला आवडतील. काय सांगता येईल? मदर डॉटरची जी स्टोरी आहे ही अमेरिकेतली पेशंट होती. तर डॉटर 2018मध्ये पूर्णतः बरी झाली होती आणि त्यानंतर तिच्या आईला साधारण 2021मध्ये भगंदर नावाचा आजार झाला. जेव्हा तिची आई आली आमच्याकडे तेव्हा त्यांचे शुगर्स खूप हाय होते, तर त्यांना भीती होती की टाके वगैरे असतील तर ते इन्फेक्शन होऊ शकतं. पण ही जी DLPL टेक्निक आहे त्यात स्टिचेस नसतात आणि त्याचा ॲडव्हान्टेज असल्यामुळं त्यांना जरी शुगर असतं तरी आपल्याला पेशंटला पूर्णतः बरं करता येतं. त्यांची आई जी होती त्यांचा पहिल्यांदाच ट्रीटमेंट भगंदरचा होत होता. तिची रिकव्हरी खूप फास्ट झाली आणि ती 6 वीक्समध्ये पूर्णतः बरी झाली. इनफॅक्ट डॉटर जी आहे तिची जी डेट ऑफ सर्जरी आहे ती
बर्थ डेट म्हणून सेलिब्रेट करते. मला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आता हिलिंग हँड क्लिनिकमध्ये विशेष करून पाईल्स फिशर्स फिशुला म्हणजे मुळव्यात भगंदर आहेच, ह्या अनुषंगाने हर्निया झालं, व्हेरिकोज व्हेन झालं किंवा पायलोनोडल सायनस झालं आणि ह्या व्यतिरिक्तही खास करून युरोलॉजी विषयामध्ये म्हणजेच किडनी स्टोन झाले, प्रोस्टेटचे आजार झाले किंवा किडनी कॅन्सर झाले, प्रोस्टेट कॅन्सर झाले, ह्यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे नवीन लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.